हिमाचल प्रदेशमधील धरमकोटला जाण्यासाठी पुण्याहून विमानाने चंदीगडला आलो. तिथून कॅबने धरमकोटच्या व्हाईट वॉटर इन या हॉटेलवरती पोचलो. हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर धरमकोट गावाची भ्रमंती केली. तिथून भागसूनाथ मंदिर व भागसू वॉटरफॉल पाहायला गेलो. पण त्यापुढील 2 दिवस मी कुठे फिरलो, काय पाहिले, काय अनुभवले हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. भागसूनाथ वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर पीस कॅफेकडे जाण्यासाठी निघालो. कॅफेकडे जाण्याचा मार्ग बाणाने दर्शवला होता. वाट तशी चिंचोळी आणि थोडी खडकाळ होती. पण थोडं अंतर चालून गेल्यानंतर पीस कॅफे आलं. इथे आल्यावर तुम्हाला पॅनकेक, सँडविच, गरमागरम मॅगी आणि चहा प्यायला मिळतो. हा कॅफे अगदी साधा आहे, पण ह्याचं लोकेशन मात्र भागसूनाथ वॉटरफॉलकडे वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूलाच आहे. पूर्णतः निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ह्या कॅफेमधून गरमागरम मॅगी व चहा घेऊन इथल्या खडकांवर बसून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्यानंतर तासनतास पाण्याचं संगीत ऐकत इथल्या शांततेचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. मला त्यावेळेस तिथे कोणी विचारलं असतं की शांतता कुठे राहते, तिचा पत्ता काय, तर मी निश्चित सांगितलं असतं की मॅक्लोडगंज येथील पीस कॅफे येथे शांतता राहते. काही ठिकाणं डोळ्यांना सुख देतात, काही ठिकाणं मनाला सुख देतात. पीस कॅफे मात्र दोन्ही गोष्टी एकदम देतो. अशाच एका खडकावरती बसून मी थोडा वेळ तिथे मेडिटेशनही केलं. इथून निघूच नये, तासनतास इथेच बसून राहावं असंच वाटत होतं. इथे वेळ कसा जातो हेच कळत नाही. पण पुढे शिवा कॅफेला भेट द्यायची असल्याने मी तिथून निघालो. तिथली थंड हवा, थंड पाणी, त्याचा खळाळता आवाज व तिथला निसर्ग मनात व डोळ्यात साठवत हळूहळू पावलं टाकत निघालो. शिवा कॅफे हा भागसूनाथ वॉटरफॉलच्या वरच्या भागात होता. पीस कॅफेपासून सुद्धा थोडं ट्रेक करत वरती जावं लागतं. रस्त्याने जात असताना फारशी गर्दी लागत नाही, पण आपण एकटेच चालत आहोत ह्याची जाणीव होते. नाव शिवा कॅफे असल्याने वाटेत महादेवाची प्रतिमा दिसली तर नागराजाचंही दर्शन झालं. हा छोटासा ट्रेक करून आल्यामुळे बरीच भूक लागली होती, म्हणून मॅगी आणि कांदा भजीची ऑर्डर दिली. कशी आहे भजी? भजीची चव एकदम मस्त. मॅगी पण खाणार आहे, पण भजी अगदी खुसखुशीत आणि चवीला छान आहे. खाणं खाऊन झाल्यानंतर संपूर्ण कॅफे फिरून आलो. इथे ओपन एअर सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे बाहेर बसून धबधब्याचा आवाज ऐकत चहा, कॉफी व खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. भागसूनाथ धबधब्याच्या वर लपलेलं असं हे ठिकाण, जिथे पोचल्यावर धबधब्याचा आवाज, हिमालयाचं दर्शन होतं. यापेक्षा सुंदर क्षण काय असणार. भागसूनाथ धबधबा पाहून झाल्यावर जर तुम्ही शिवा कॅफे आणि पीस कॅफेला गेला नाहीत तर तुम्ही खूप काही मिस केलं असं समजा. दुसऱ्या दिवशी सकाळी मॅक्लोडगंज येथील दलाई लामा मंदिर पाहण्यासाठी मी आलो. अनेक लोकांना वाटत असेल की दलाई लामा यांचे मुख्य मंदिर तिबेटमध्ये असेल, पण प्रत्यक्षात तिबेटमधून निर्वासित झाल्यानंतर त्यांनी मॅक्लोडगंज येथे आध्यात्मिक मुख्यालयाची स्थापना केली. इथे तिबेटी भाषा, तिबेटी खाद्यपदार्थ आणि बौद्ध परंपरा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जपली आहे की लोक येथील भागाला लिटिल ल्हासा किंवा लिटिल तिबेट असंच म्हणतात. हे मंदिर एक नोबेल पारितोषिक विजेत्याचे घर आहे. येथे येणारे बहुतेक लोक मंदिर पाहून जात नाहीत, तर काही वेळ तिथे शांत बसतात आणि नंतर सांगतात आम्ही येथे काही पाहिलेच नाही, पण काहीतरी नक्की अनुभवले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एखाद्या ठिकाणची ताकद त्याच्या भव्यतेमध्ये आहे की त्याच्या शांततेत?
या मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे, त्याला कोरा या नावाने ओळखलं जातं. इथून हिमालयाच्या धवलाधार पर्वतरांगांचं सुंदर दर्शन होतं. मंदिरात भगवान बुद्ध, अवलोकितेश्वर आणि पद्मसंभव यांच्या भव्य मूर्ती आहेत. मंदिराला भेट देणारे पर्यटक जेव्हा मंदिराची प्रदक्षिणा करतात तेव्हा प्रार्थना चक्र फिरवतात. या प्रार्थना चक्राच्या आत ओम मणी पद्मे हूँ हा मंत्र हजारो वेळा लिहिलेला असतो. त्यामुळे हे चक्र फिरवल्यावर लाखो वेळा मंत्र जपण्याचे पुण्य मिळते अशी तिबेटी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मी सुद्धा हे प्रार्थना चक्र घड्याळाच्या दिशेने 3 वेळा फिरवलं. नामग्याल मॉनेस्ट्री म्हणजेच दलाई लामा मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर HPCAचं स्टेडियम पाहण्यासाठी निघालो. याच स्टेडियमला धरमशाला स्टेडियम ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. IPL मॅचेस सुरू असल्याने पर्यटकांसाठी हे स्टेडियम बंद होतं. त्यामुळे थोडा हिरमोड होऊन त्याच्या गेटवरूनच परतावे लागले. इथल्या मैदानावरती T20, वन डे आणि टेस्ट मॅचेस होतात. हिमालयाच्या धवलाधार पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर वसलेलं हे मैदान जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियममध्ये गणले जाते. इथला सामना संपला तरी मैदानामधून दिसणाऱ्या धवलाधार पर्वतांचे दृश्य मनामध्ये कायम राहते. HPCAचं मैदान असं आहे जिथे प्रेक्षक स्कोअरबोर्डपेक्षा हिमालयाकडेच जास्त वेळ बघत असतात. त्यामुळे येथून मॅचेस पाहणं हे प्रेक्षकांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. धरमशाला मैदानाच्या बाहेरच्या भागातून फेरफटका मारून वॉर म्युझियम पाहण्यासाठी गेलो. याच्या प्रवेशद्वारावरतीच युद्धातील रणगाडा व विमानाचे मॉडेल आहे. तिथे असलेला भारताचा नकाशासुद्धा आपलं लक्ष वेधून घेतो. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे स्मारक म्हणजे हिमाचल प्रदेशातील हजारो शूर जवानांना वाहिलेली आदरांजली आहे. 1947-48, 1962, 1965 आणि 1971मधील युद्धामध्ये तसेच विविध शांतता मोहिमेमध्ये अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांची स्मृती जपण्यासाठी हे वॉर मेमोरियल उभारण्यात आलं आहे. या वॉर मेमोरियलमध्ये काळ्या संगमरवराच्या 24 फूट उंच 3 वक्राकार भिंती आहेत. या भिंतींवरती हुतात्मा झालेल्या सर्व सैनिकांची नावं कोरण्यात आलेली आहेत. देवदार वृक्षांच्या छायेत लहान मुलांसाठी इथे विकास चिल्ड्रन पार्कही बनवलेलं आहे. वेगवेगळ्या युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांना नमन करून मी तिथून निघालो. धरमशाळेच्या नरघोटा परिसरातून जात असताना वाटेमध्ये बरेच चहाचे मळे दिसले. या भागात कांगरा टीचं उत्पादन होतं. धरमशाळेतील चहाचा इतिहास 144 वर्षाहून अधिक जुना आहे. ब्रिटिश काळात कांगरा टीला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. वाटेत धरमशाळा टी फॅक्टरीचा बोर्ड दिसला. इथे चहाची पानं तोडण्यापासून पॅकिंगपर्यंतची सर्व प्रक्रिया पाहता येते. पण फॅक्टरीतील काही तांत्रिक कारणामुळे आम्ही फॅक्टरी पाहू नाही शकलो. नरघोटा परिसरातील रस्त्यावरून फिरताना हिरव्यागार चहाच्या बागा पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. ह्या भागामध्ये फिरत असताना दुपारचे 2 वाजले होते. भूक पण लागली होती. त्यामुळे वाटेत मॅक्सिमस नावाचा मॉल लागला. त्या मॉलमध्ये जाऊन मस्तपैकी खाल्लं प्यायलं आणि 2 तास तिथे आराम केला. 4 वाजण्याच्या सुमारास मॅक्लोडगंज येथील चर्च पाहण्यासाठी निघालो. सेंट जॉन इन द वाइल्डरनेस असं लांबलचक चर्चचं नाव असून ते मॅक्लोडगंज आणि नड्डी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील घनदाट देवदार वृक्षांच्या जंगलात वसलेलं आहे. हे चर्च 1852 सालामध्ये बांधण्यात आलं. आज ह्याला 174 वर्ष झालेली आहेत. 1905 सालातील कांगडा भूकंपात परिसरातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या, पण हे चर्च मात्र आहे तसंच राहिलं. त्यामुळे ही इमारत त्या भागातील इतिहासाचा साक्षीदार आहे. इथे आल्यावर दर्शन घ्यायला केवळ 5च मिनटं मिळाली, कारण संध्याकाळी 5ला हे चर्च बंद होते.
इथून नड्डी व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी निघालो. वाटेत डल लेकचा अप्रतिम नजारा दिसला. थोडा वेळ तिथे थांबलो व जवळील श्री दुर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये गेलो. महादेवाचे दर्शन घेऊन नड्डी व्ह्यू पॉईंटला येऊन पोचलो. इथून सनसेट पाहण्यासाठी संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर इथे पर्यटक येतात. हे असे ठिकाण आहे जिथे आकाश व हिमालयाच्या रांगा एकमेकांना भेटतात. तिथे खाद्यपदार्थांचे स्टॉल असल्यामुळे मी गरमागरम मॅगी व चहा घेतला. हिमालयाच्या पर्वतरांगांकडे पाहत व हिमालयाच्या समोर बसून गरमागरम चहा व मॅगीचा आस्वाद घेतला. इथला सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांची वाहनच्या वाहनं ह्या नड्डी पॉईंटकडे येत होती. सनसेट झाल्यानंतर इथे ट्रॅफिक होईल म्हणून आम्ही तिथून लगेच निघालो. गेली 2 दिवस हिमालयाची भव्यता, तिथल्या निसर्गाची शांतता अनुभवत होतो. तिथे तिबेटी, ख्रिश्चन, इस्रायली संस्कृती पाहायला मिळते. काही भागात मेडिटेशन सेंटर्स, योगा केंद्र दिसतात. आपलं अध्यात्म व योग शिकण्यासाठी विदेशातून शेकड्यांनी पर्यटक इथे येतात. इथल्या थंड व सुखद वातावरणात हॉटेल्स व कॅफेही दिसून येतात. इथल्या काही कॅफेमध्ये गिटारवरती गाणी वाजवली जातात. काही कॅफेमध्ये गाण्यांच्या मैफिली झडतात तर गप्पांचे फळही रंगतात. मॅक्लोडगंज व धरमशाला ही अशी ठिकाणं आहेत की येथे निसर्ग, शांतता, अध्यात्म, फूड व कॅफे कल्चर या साऱ्या गोष्टींचा पर्यटक आस्वाद घेतात. जगभरातील पर्यटक ज्याच्या प्रेमात पडतात ते मॅक्लोडगंज व धरमशाळा आपण या चित्रफितीमधून पाहिलं. पण स्क्रीनवर दिसणाऱ्या सौंदर्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव कैक पटीने अधिक सुंदर असतो. मॅक्लोडगंज व धरमशाळेवर बनवलेली चित्रफीत आपण संपूर्ण बघा. या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ तुमच्या ग्रुप्सवरती शेअर करा.